धन्यवाद सभापती महोदय। अतिशय महत्त्वाचा विषय सहकारी किरणजी सरनाईक यांनी घेतलाय। सीसीटीव्ही मुलांच्या सुरक्षिततेसाठी आहे। शाळांबरोबर ती मैदानांमध्ये सुद्धा सीसीटीव्ही लागणं गरजेचं आहे। यालाच धरून थोडासा पुढचा प्रश्न की मुलांचे लहान मुलींचे विनयभंग त्यांच्यावरती अत्याचार हे शाळेमध्ये घडणाऱ्या घटना आहेत, ज्याच्याबद्दल पालकांमध्ये अत्यंत भीतीचं आणि घबराटीचं वातावरण आहे। या ठिकाणी क्लास 4 चे त्यांचे जे स्टाफ असतो किंवा त्यांच्याकडे मेंटेनन्स साठी येणारी जी माणसं असतात, ही शाळेचे कोणी त्यांचे ते काय म्हणतात त्यांना, त्यांचा स्टाफ नसतो, बाहेरून घेतलं जातं कॉन्ट्रॅक्ट वरती आणि हाऊसकीपिंग म्हणा, आणि कॉन्ट्रॅक्ट वरती घेतल्यानंतर असल्या कॉन्ट्रॅक्ट वर घेतलेल्या लोकांकडनं मुलींचा विनयभंग होणं, त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराच्या घटना होणं, अशा घटना राज्यामध्ये झालेल्या आहेत। शाळा त्यावेळेला हात झटकते, आमचा यांच्याशी संबंध नाही, ही लोक आमच्या पेरोल वरती नाही असं म्हणून शाळा आणि संस्था चालक हात झटकतात। मला इथं आवर्जून मंत्री महोदयांना सांगायचंय की ज्या वेळेला मूल शाळेत जातं, शाळेच्या गेटमधून बाहेर पडेपर्यंत त्या शाळेची पूर्ण जबाबदारी असते। अशा घटना भविष्यात झाल्या, कुठल्याही संस्था चालकाला, कुठल्याही शाळेला ही जबाबदारी झटकता येणार नाही। अशा घटना मुंबईत झालेल्या आहेत, याच्यावरती कडक कार्यवाही व्हावी आणि यापुढे राज्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जर अशा पद्धतीची घटना क्लास 4 त्यांच्या स्वीपरकडनं घडलेली असू दे किंवा लिफ्ट रिपेअर करणाऱ्या येणाऱ्या माणसाकडनं घडलेली असू दे, शाळेच्या प्रिमाइसेस मध्ये जर अशा पद्धतीच्या घटना लहान मुलींसोबत मुलांसोबत झाल्या, त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तजवीज शालेय शिक्षण मंत्रीजी त्यामध्ये असावी। कुठल्याही संस्था चालकाला, कुठल्याही शाळेच्या चालकाला, मालकाला यातून वगळून देण्यात येऊ नये, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशा पद्धतीची तजवीज येणाऱ्या दिवसात व्हावी, ही माझी मागणी आहे। धन्यवाद।